भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने यावर्षीही अमृत महोत्सवी संविधान सन्मान दौड पुणे शहरामध्ये आम्ही आयोजित केलेली आहे। यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ तसेच बार्टी तसेच मॅरेथॉन संघटना आणि यू भंडारी या सगळ्या मित्रांनी आम्हाला सहप्रायोजकत्व दिलेले आहे आणि त्यामुळे ही तिसरी मॅरेथॉन असल्यामुळं ही सुवर्ण महोत्सवी मॅरेथॉन खूप जोरात होणार आहे। सगळ्या किमान 4000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आणि स्पर्धकांनी ह्यामध्ये ऑनलाईन नोंदणी केलेली आहे। ह्या जर्सीचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे। तर उद्या दुपारी 2 ते 6 या वेळेमध्ये ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, जे ऑफलाईन बी असतील त्यांनी हे टी शर्ट घेण्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठ जोशी गेट या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध विपश्यना विहार आहे, या ठिकाणी वाटप होणार आहे। 22, 23, 24 या 3 दिवसामध्ये वाटप होईल। या टी शर्ट घेण्यासाठी आपण सर्वांनी विद्यार्थ्यांनी सहभागी ज्यांनी केले त्यांनी यावं अशी मी नम्रतेची विनंती करतो। आणि संविधान सन्मान दौड खूप मोठ्या उत्साहामध्ये होणार आहे। पुणेकर जनतेला आणि सर्वांनाच आमचं आव्हान आहे की सर्वांनी संविधान दौडमध्ये सहभाग नोंदवा ही विनंती। आज या प्रेससाठी ज्यांच्या हस्ते जर्सीचं उद्घाटन झालं ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय काळकर सर, आदरणीय डॉक्टर विजय खरे या 3 वर्ष जे कंटिन्युटी आमच्यासोबत आहे, त्यामध्ये आदरणीय दीपक म्हस्के सर आहेत, जय सोनेकरा देखील आलेले आहेत। तर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज साहेबांच्या हस्ते जर्सीचं उद्घाटन झालं। तर सगळ्यांनी यावं आणि संविधानाचा अमृत महोत्सव खूप उत्साहात साजरा करावा ही विनंती। थँक्यू। बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे याचे सन्माननीय अध्यक्ष परशुरामजी वाडेकर, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे अध्यक्ष विजय खरे सर, दीपकजी म्हस्के आणि सर्व उपस्थित एक अभिनव उपक्रम जो 3 वर्षापूर्वी सुरू झाला होता, आज 3ऱ्या वर्षात आहे। भारतातील सर्व लहान थोरांपासून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग असलेली एकमेव अद्वितीय आपण त्याला म्हणू शकतो ही दौड आज संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलामध्ये होत आहे। हजारो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे आणि अजूनही अनेक विद्यार्थी याच्यासाठी नोंदणी करतायत। खरं म्हणजे भारताच्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की अशासारख्या अभिनव उपक्रमामध्ये आपण निश्चितपणे सहभागी झाला पाहिजे। मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने या अमृत महोत्सवी संविधान दौड, कारण ही अमृत महोत्सवी 75वी दौड आहे, त्यामुळे या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने आपण निश्चितपणे उपस्थित राहावं। एक पाऊल आपल्या संविधानाच्या सन्मानाकडे आपल्या सर्वांचं गेलं पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र परशुरामजी वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि आमचे मित्र परागजी काळकर, दीपकजी म्हस्के आणि सर्व बंधू भगिनी, मागच्या प्रेस कॉन्फरन्सला थोडंसं येता आलं नाही त्याबद्दल दिलगिरी, परंतु आज आठवणीने या ठिकाणी आपल्याशी संवाद साधताना मला थोडं बरं वाटतंय। गेल्या 3 वर्षापासून आपण सातत्याने प्रयत्न करतोय की इतर ज्या मॅरेथॉन होतात त्यापेक्षा हे कसं वेगळं असेल। इतर मॅरेथॉनमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन, पैसे आणि इतर सर्व करावं लागतं, परंतु आम्ही असा प्रयत्न आहे की जे काही थोडेफार देणगीदार आहेत त्यांच्या मदतीने आणि परशुराम वाडेकरांच्या स्वतःच्या याच्यातून ही मॅरेथॉन आयोजित केलेली आहे। मागील 2 वर्षापासून साधारणतः वेगवेगळ्या 40 देशांची मुलं, आंतरराष्ट्रीय मुलांच्या सोबत आपली भारतीय मुलं पळत होती। यावर्षीही भारतीय संविधानाचा हा अमृत वर्ष असल्या कारणाने जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सामावून घेतलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ही जसं सरांनी सांगितलं तसं की आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही आपल्याला पाहावयास मिळेल। आपण जसं गेल्या 2 वर्षापासून आम्हाला सहकार्य करतायत असंच सहकार्य या मॅरेथॉनला मिळावं अशी मी आपल्याकडं अपेक्षा करतो। त्याचबरोबर त्या दिवशी इतर जे नियोजन आहे आम्ही ह्या वेळेस थोडंसं बऱ्यापैकी त्याला प्रॉपरली करून कोणालाही काही अडचण होणार नाही याचाही प्रयत्न करीत आहोत।